नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा डोसा. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम उपवासाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 1 वाटी वरई. ही वरई मी स्वच्छ अशी निवडून घेतली आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम वरई इथे मी घेतलेली आहे. आता ही सर्व वरई जी आहे ती इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेत आहे. वरई इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेत आहे, कारण ह्या वरईला पावडर लावलेली असते. त्यामुळे तुम्ही कधीही वरई वापरत असाल तर तेव्हा 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ अशी धुवून घ्यावी. इथे आपली वरई धुवून तयार आहे. आता यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून ही वरई मी 5 ते 6 तास भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. वरई इथे आपली भिजत ठेवली आहे. आता याच प्रकारे आपला साबुदाणाही भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. त्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धी वाटी साबुदाणा. हा साबुदाणाही मी निवडून घेतला आहे. याचेही वजनी प्रमाण 100 ग्रॅम घेतले आहे. आता हा साबुदाणाही इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे, कारण साबुदाण्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. धुवून घेतल्यामुळे याचे स्टार्चचे प्रमाण कमी होते व डोसा आपला तव्याला चिकटला जात नाही. साबुदाणा धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करून हा साबुदाणाही मी 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 5 ते 6 तासानंतर आपली वरई छान अशी भिजली गेली आहे. आता यामधील पाणी इथे मी काढून घेतले आहे. त्याचप्रमाणे आपला साबुदाणाही छान असा इथे भिजला गेला आहे. अगदी सुटसुटीत मस्त भिजला गेला आहे साबुदाणा. आता इथे वरई व साबुदाणा जो आहे त्याचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये सर्वात प्रथम आपली भिजवलेली जी वरई आहे ती ॲड करून याचे बॅटर बनवून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व भिजवलेली जी वरई आहे त्याचे मी पातळसर असे डोशांसाठी लागणारे बॅटर तयार करून घेतले आहे. हे बॅटर तयार करण्यासाठी या वरईमध्ये या वाटीने मी अर्धी वाटी पाणी ॲड करून हे डोशांसाठी अशा प्रकारे पातळसर असे बॅटर तयार करून घेतले आहे. आता इथे वरईचे बॅटर तयार आहे. साबुदाण्याचे बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केला आहे सर्व भिजवून घेतलेला साबुदाणा. साबुदाणा ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे पाव वाटी पाणी. पाणी ॲड करून ज्याप्रमाणे इथे वरईचे बॅटर बनवून घेतले आहे त्याचप्रमाणे साबुदाण्याचे बॅटरही तयार करून घेतले आहे. तयार केलेले सर्व बॅटर वरईच्या बॅटरमध्ये ॲड करून हे बॅटर एकजीव होईपर्यंत इथे मी आता फेटून घेत आहे. ज्याप्रमाणे आपण डोशासाठी हे बॅटर तयार करतो त्याच प्रकारे उपवासाच्या डोशासाठी ही बॅटर तयार करून घ्यायचे आहे. तर इथे मी एकजीव होईपर्यंत हे बॅटर छान असे फेटून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत मस्त असा उपवासाचा डोसा. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. इथे मी हे बॅटर पूर्ण एकजीव होईपर्यंत फेटून घेतले आहे, परंतु हे बॅटर मला घट्ट असे वाटत आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून पाणी ॲड करून घेत आहे. पाणी ॲड करून परत एकदा हे बॅटर मी छान असे फेटून घेत आहे. तर इथे आपण मसाला डोस्यासाठी जे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवतो त्याच प्रकारे इथे उपवासाच्या डोशाची बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. जर बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित नसेल तर आपले डोसेही व्यवस्थित असे होत नाहीत, ते बिघडले जातात. तर इथे आपले बॅटर छान असे तयार आहे डोशांसाठी. तर आता हे मी 15 मिनिटांसाठी भिजत बाजूला ठेवणार आहे. त्यासाठी त्याच्यावरती एक झाकण ठेवले आहे. बॅटर आपले इथे छान असे भिजत आहे. तोपर्यंत डोशांबरोबर खाण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये ॲड केले आहेत 2 चमचे तेल. तेलही इथे छान असे गरम झाले आहे. त्यामध्ये ॲड केले आहेत 30 ग्रॅम शेंगदाणे. आता हे शेंगदाणे या तेलावरती छान असे खमंग इथे मी भाजून घेत आहे गॅसच्या लो फ्लेमवरती. तर इथे पाहू शकता आपले शेंगदाणे छान असे खमंग भाजले गेले आहेत. आता हे गॅसची फ्लेम मी इथे ऑफ केली आहे व हे शेंगदाणे थंड करून घेतले आहेत. थंड केलेले शेंगदाणे मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केले आहे 15 ते 20 ग्रॅम खोबऱ्याचे काप, तसेच 1 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर. आता ह्या सर्व साहित्याची मी मिक्सरमध्ये थोडेसे पाणी ॲड करून डोशांबरोबर खाण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर अशा प्रकारे मस्त अशी आपली चटणी इथे तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता तयार झालेली सर्व चटणी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे. तर इथे यामध्ये मी अर्धी वाटी पाणी ॲड करून याला अशा प्रकारे पातळ अशी तयार करून घेतली आहे ही चटणी. तर चटणी तयार आहे. आता याला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 छोटी पळी तेल गरम करून घेतले आहे. गरम केलेल्या तेलामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा उपवासाला चालणारे लाल तिखट म्हणजेच प्लेन मिरची पावडर. प्लेन मिरची पावडर या तेलामध्ये ॲड करून घेतल्यानंतर ती व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून ही फोडणी या
चटणीमध्ये ॲड करून घेतली आहे। फोडणी या चटणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी उपवासाच्या डोशाबरोबर खाण्यासाठी लागणारी शेंगदाण्याची व नारळाची चटणी आपली इथे तयार आहे। आता आपण डोसे तयार करून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता डोस्यांचे बॅटर ही छान असे 15 मिनिटभर मुरले गेले आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहे। मीठ ॲड करून याला व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे या बॅटरमध्ये। तर इथे डोशांसाठी लागणारे बॅटर तयार आहे। आता आपण डोसे तयार करून घेऊयात। इथे मी तवा गरम करून याला छान असे ऑइलने ग्रीस करून घेतले आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी मीडियम ठेवली आहे। आता गरम झालेल्या तव्यावरती तयार केलेल्या बॅटरमधील थोडेसे बॅटर घेऊन छान असा पातळसर डोसा मी इथे स्प्रेड करून घेतला आहे तव्यावरती। बॅटरची कन्सिस्टन्सी जर योग्य प्रकारे असेल तर मस्त असे पातळ मऊसूत लुसलुशीत आपले डोसे इथे तयार होतात। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 मिनिटांनंतर डोशाची वरची बाजू आहे ती छान अशी सुकली गेली आहे। सोडा न वापरताही याला मस्त अशी जाळी पडली आहे, तसेच याच्या कडाही आपोआप सुटल्या गेल्या आहेत। कडा सुटल्यानंतर अगदी 1 चमचाभर तेल याच्या वरच्या बाजूने उलटण्याने मी असे स्प्रेड करून घेत आहे डोशावरती। तेल स्प्रेड करून घेतल्यानंतर आता हा डोसा दुसऱ्या बाजूने शेकवण्यासाठी म्हणजेच भाजण्यासाठी मी पलटवून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या हा डोसा पलटला गेला आहे, अजिबात तुटला नाही। मस्त असा आपला डोसा इथे छान तयार झाला आहे। त्याच्या दुसऱ्या बाजूनेही 1 चमचाभर तेल मी या डोशाला स्प्रेड करून घेतले आहे। तर मस्त असा मऊसूत पांढरा शुभ्र लुसलुशीत आपला उपवासाचा डोसा इथे तयार झाला आहे खाण्यासाठी। तुम्ही पाहू शकता तयार झालेला डोसा इथे मी आता तव्यातून बाजूला काढून घेत आहे एका ताटामध्ये। तर इथे मी तुम्हाला अशाच प्रकारे दुसरा डोसाही तयार करून दाखवत आहे सेम प्रोसेसने। तर फ्रेंड्स, उपवासाचा डोसा बनवण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही ठेवली तर तुमचेही डोसे अशाच प्रकारे बनतील। तर तुम्ही पाहू शकता हाही डोसा मस्त असा आपला इथे तयार झालेला आहे। तर इथे आपले हे डोसे बनवण्यासाठी आपण अर्धी वाटी वरई घेतली होती व त्याच वाटीने सेम वाटी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे। ज्या प्रमाणात आपण वरई घेतो त्याच प्रमाणात तिथे साबुदाणा वापरायचा आहे। याचे प्रमाण अजिबात चुकवायचे नाही। तिथे मस्त असे आपले मऊसूत पांढरे शुभ्र लुसलुशीत डोसे इथे खाण्यासाठी तयार झाले आहेत। तुम्ही पाहू शकता याला जाळीही किती छान अशी पडली आहे। तर फ्रेंड्स, हा उपवासाच्या डोशाची रेसिपी जी आहे ती तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला जरूर कळवा। अगदी लहानांपासून मोठ्यांना नक्कीच आवडेल ही रेसिपी, तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला डोसा इथे खाण्यासाठी तयार झाला आहे। त्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची व खोबऱ्याची चटणीही ते तयार आहे। तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल। फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी